त्या अस्सलनी अव्वल मुस्लिमांचाही गर्व मराठ्यांनी वारंवार धुळीस मिळविला. हिंदूंच्या आणि त्यातही मराठ्यांच्या पराक्रमाला शक्य ते वैगुण्य आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी मराठ्यांच्या शत्रूंनी लिहिलेल्या इतिहासातच नव्हे तर आपल्या हिंदू लोकांच्याही दास्यसुलभ वृत्तीने देशोदेशी लिहिलेल्या इतिहासातूनही असे एक ठराविक विधान करण्यात येते की पुढे हिंदुस्थानात मुसलमानांचे जे पराभव होत गेले आणि त्यांचे राज्य मराठे खिळखिळे करू शकले त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदुस्थानात पूर्वी स्वाऱ्या करणारे मूळचे अरब, मोगल, तुर्क, इराणी, तुराणी, अफगाण हे लोक त्या वंशाचे, जातीचे, अस्सल रक्ताचे नि अवसानाचे होते. हिमालयापलीकडील देशातील सकस वायुमान, मोठमोठ्या नद्या, पर्वतमय नि बर्फाळ प्रदेश एकसारखी लढायातच जीवन गेल्यामुळे त्यांची बनलेली कंटक शरीरे आणि मूळचेच असलेले धिप्पाड देह इत्यादी परिस्थितीमुळे त्या कडव्या आणि रानटी लोकांच्या स्वाऱ्यातून त्यापुढे हिंदुस्थानातील सापेक्षता, सुसंस्कृतपण म्हणूनच सौम्य प्रवृत्तीच्या नि दुबळ्या हिंदूंच्या लढायातून टिकाव लागत नसे. परंतु शतकानुशतकांनी हिमालयापलीकडील ते उग्र जातीचे नि पराक्रमी वृत्तीचे मुसलमान लोक हिंदुस्थानात वंशपरंपरा राहत गेल्यामुळे आणि त्यांच्यातील अनेक वंश राज्य करीत गेल्यामुळे त्या हिंदुस्थानातील मुसलमानातही ऐदीपणा, सौम्यपणा, सुखलोलुपता शिरली. रणांगणात टिकाव धरणारी कंटकता नि कडवेपणा पहिल्याप्रमाणे उरला नाही. हिंदुस्थानातल्या निकस वातावरणाचा त्यांच्या मूळच्या धटिंगण शरीर प्रकृतीवर परिणाम होत गेला. एकंदरीत त्याच जातीचे मुसलमान लोक हिंदुस्थानात राहिल्यामुळे कम अस्सल नि कमकुवत होत गेले. म्हणूनच काय ते पुढे विशेषतः मराठ्यांना त्याच मुसलमानांचे पराभव करता आले. हे विधान किती अर्धवट नि अवास्तव आहे हे सिद्ध करण्यास वर दिलेल्या दुआबातील राहिले. पठाणांशी झालेला मराठ्यांचा संग्राम आणि त्यात मराठ्यांनी 20 सहस्र पठाणांना जे उभे कापून काढले ती एक घटनाही पुरेशी आहे. हे दुआब ते रोहिलखंडापर्यंत त्यावेळी राज्य करीत असलेले पठाण रोहिले स्वतःला अगदी अस्सल अफगाण समजत असत. मोगल बादशाहीला आणि तुर्क सरदारांना सुद्धा त्यांचा सारखा दरारा वाटत असे. ह्या अफगाणांच्या मूळच्या हिमालयापलीकडील पठाणांशी रक्तसंबंधही त्यावेळी अविच्छिन्नपणे होत होता. तिकडच्या अस्सल नि अव्वल पठाणातून शेकडो लोक या दुआबातील पठाणिस्थानाकडे प्रतिवर्षी येऊन वसत. हे इकडचे अनेक अफगाणही तिकडे जात. म्हणजे दुआब हे ते रोहिलखंडापर्यंतच्या प्रदेशातील सहस्रावधी पठाण रोहिले तोपर्यंत अस्सल पठाणच होते, अफगाणच होते. पण मराठे तर हिंदुस्थानचे शत्रू ज्याला निकस म्हणतात त्या देशात मूळचे वंशानुवंश वाढलेले तरी त्यांनी त्या अस्सल म्हणविणाऱ्या पठाण रोहिल्यांना रणांगणातील पराक्रमाच्या अंतिम परीक्षेत वारंवार कम अस्सल ठरविलेच की नाही. जेव्हा नादिरशहा सहस्रावधी अस्सल पठाणांचे सैन्य घेऊन दिल्लीवर तुटून पडला, स्वतः बादशाह झाला आणि मोहम्मद गझनीप्रमाणे दक्षिणपर्यंत चालून जाण्याचा वल्गणा करू लागला, तेव्हा आता गझनीचा काळ उरला नाही. आता गाठ मराठ्यांशी आहे हे सप्रमाण अनुभवास आल्यामुळेच तो अस्सल इराणी आक्रमक ही हिंदुस्थानाबाहेर त्वरेने निघून गेला नाही का? केवळ मराठ्यांच्या भयाने ह्यापुढे अहमदशहा अब्दालीने अगदी अस्सल तुर्क, इराणी, दुराणी पठाणांच्या संमिश्र अशा 50 सहस्रांच्या सैन्यासह हिंदुस्थानावर 3-4 स्वाऱ्या केल्या. पण प्रत्येक वेळी त्याला मराठ्यांच्याच प्रत्याक्रमणामुळे हिंदुस्थानातून शेवटी कसे निघून जावे लागले. जय पराजयाच्या उलथापालथीत पानिपत नंतरही शेवटी दिल्लीच्या साऱ्या मुस्लिम बादशाही सत्तेचे संपूर्ण संचालन मराठ्यांच्याच हाती राहावे, आपण त्यात लवलेशही हात घालणार नाही असा संधी करून अहमदशहा अब्दालीसच शेवटी स्वतः दिल्लीचा अनियंत्रित बादशाह
बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडून मराठ्यांच्या पुढे कसे शिर झुकवावे लागले ते वर्णन आमच्या हिंदू पदशाही या ग्रंथातून प्रत्येक हिंदूने अवश्य वाचावे. त्याचा काही उल्लेख या ग्रंथात खालीही करण्यात येणार आहे. वैयक्तिक द्वंद्वात शारीरिक उंची रुंदीच्या घटकालाही काही महत्त्व असते, तरीसुद्धा तो निरपवाद नियम नाही. याची साक्ष प्रतापगडच्या पायथ्याखाली असलेल्या त्या धिप्पाड अफजलखानाचे थडगे सुद्धा देईल. पण महाराष्ट्राच्या द्वंद्वात तर व्यक्तीचा शारीरिक धिप्पाडपणाने कंटकता यांच्या मोजमापाने काही जयापजयाचे प्रमाण ठरविता येत नाही. ते अस्सल पठाण सुद्धा ज्यांच्यापुढे खुजे ठरतात अशा उंच नि धिप्पाड गोऱ्या रशियन सैनिकांच्या राष्ट्रास बुटक्या जपानाने पहिल्या युद्धात रणांगणात चारी मुंड्या चित केले नाही का? आमचे हिंदू गुरखे म्हणजे मराठ्यांच्याच शारीरिक बांधणीचे, पण ह्याच गुरख्यांनी इटालियन, ऑस्ट्रियन ते प्रत्यक्ष जर्मनीच्या उंच उंच हिटलरी सैन्यांनाही अनेक प्रसंगी महायुद्धातील रणांगणात पाणी पाजले नाही का? साऱ्या जगात हिंदू गुरखा म्हणजे शूर सैनिक हा लौकिक गाजतो आहे. साऱ्या उंच धिप्पाड म्हणून नावाजलेल्या जर्मन, रशियन इत्यादी युरोपियन राष्ट्रांचा अपराजय सम्राट म्हणून एकदा कोण गाजत होता? बुटका नेपोलियननी, त्याचे बुटके फ्रेंच सैन्य. अब्दालीची हिंदुस्थानवरील तिसरी स्वारी. बादशाहने गाझी उद्दीनला मुख्य वजीर नेमले होते. गाझी उद्दीनने सन 1756च्या फेब्रुवारीत पंजाबमध्ये सरहिंदपर्यंत जाऊन तेथे आदिना बेगला मोगल बादशहांचा कारभारी म्हणून नेमले. गाझी उद्दीनला प्रबळ आधार मराठ्यांचाच होता. गाझी उद्दीनचे हे कृत्य म्हणजे अब्दालीने बळकावलेला पंजाब प्रांत मोगल बादशहाने पुन्हा हिसकावून घेतल्याचेच द्योतक होते. दिल्लीतही अफगाण पक्षाचे अस्तित्व नामशेष होऊन मराठ्यांच्या बळावर गाझी उद्दीन वजीराचा शब्द म्हणजे मोगल बादशाहीचा शब्द झालेला होता. ह्यावेळी अगदी घाबरून जाऊन मलिका जमानी ह्या बादशाही अंतपुरातील मुख्य नि वृद्ध राजवंशीय कुटील स्त्री संचालिका हिने स्वतः आणि हिंदुस्थानातील सर्व रोहिले पठाणांचा त्यावेळचा अत्यंत प्रमुख मराठ्यांचा हाडवैरी केवळ उलट्या काळजाचाच असा जो नजीब खान रोहिला ह्या दोघांनी मिळून अहमदशाह अब्दालीस गुप्त पत्रे धाडली की जर हिंदुस्थानात इस्लामी सत्ता राखावयाची असेल तर आता आपणच एक ती राखू शकाल, तरी पत्र देखत जय्यत सिद्धतेनिशी हिंदुस्थानवर स्वारी करून यावे. मराठ्यांची मोठमोठी सैन्ये दक्षिणेत गुंतली आहेत. दिल्ली मोकळे मैदान पडले आहे, पण मोगल बादशहाकडून दिल्लीस निघून येण्याचा अत्यंत त्वरीय संदेश मराठ्यांना आधीच गेला आहे. जर का आपल्या स्वारीस थोडाही विलंब लागेल तर मराठ्यांची राजसत्ता त्यांच्या बादशहाशी झालेल्या पक्क्या कराराप्रमाणे पंजाब ठट्टानी मुलतान सिंधपर्यंत प्रत्यक्षपणे चालू झालीच म्हणून समजा. फार मोठ्या सैन्यानिशी ते मराठे दिल्ली पंजाबवर तुटून पडणार आहेत. ही बातमी ऐकताच अहमदशाह अब्दाली जवताळून गेला. मराठ्यांना पंजाबादी प्रदेशाच्या राज्यकारभाराची सत्ता मोगल बादशहाने मागे करार करून दिली. त्याचा वचपा काढण्यासाठीच अब्दालीने लाहोरपर्यंत स्वारी करून अलीकडेच मोगल बादशहाकडून त्या सर्व प्रदेशाची सत्ता छिनावून आपल्या राहती घेतली होती. ती सत्ता पुन्हा गाझी उद्दीनाने मोगल बादशहाच्या नावाने मोगली राज्यात परत समाविष्ट केली आणि आपणास एका अक्षराने सुद्धा विचारले नाही. ह्या आपल्या झालेल्या उपमर्दाची अब्दालीला साहजिकच चीड आली. त्यामुळे शाह अब्दाली हिंदुस्थानावर स्वारी करण्याकरिता 1756च्या नोव्हेंबरमध्ये स्वतः पेशावरला आला. त्याने आपला मुलगा तैमूरशाह आणि सेनापती जहान खान यांना ससैन्य लाहोरवर धाडले. मोगल सेनापती आदिना बेग ह्याने तैमूरशाहाशी लढाई दिली, पण आदिना बेगचा पराभव झाला. अफगाणांची सैन्ये रागारागाने लूटमार करीत लाहोरपासून सतलजपर्यंत पोचली, तरी त्यांचा कोणी प्रतिरोध केला नाही. दिल्लीच्या बादशाही सत्तेची ही दुर्बलता ध्यानात येताच शाह अब्दालीने पेशावरहून त्वरेने त्याच्याबरोबर असलेल्या 80,000 सैन्यासह मध्ये कुठेही न थांबता सरळ दिल्लीवर स्वारी केली.
सन 1757 जानेवारी. जवळजवळ कोणाचाही प्रतिकार न होता दिल्ली त्याच्या हाती पडली. त्याने तत्काळ तेथील बादशाहीचा अधिकार आपल्या हाती घेतला आणि बादशाह अहमदशाह अब्दाली ह्या नावेत सर्व राज्यकारभार चालू केला. पण प्रत्येक नव्या मुस्लिम बादशाचे जे पहिले बादशाही कृत्य असलेच पाहिजे असा मुस्लिम धर्मशास्त्राचा त्या काळचे पठाणी मुसलमान जो अर्थ समजत असत, ते प्रथम धर्मकृत्यही त्याने लगेच पार पाडले.